तर आता मी दूध गरम करत आहे. माझ्या हो आणि यश हे दोघं तर कॉलेजला गेले आणि मी दूध गरम करून आता बाकीची कामं पण आवरून घेते. तर गाईस, माझी तिकडच्या 2 रूमा, माझं किचन आणि तिकडचं हॉल सगळं क्लीन झाले. सो आता इकडची रूम पण मी सगळी क्लीन केली आहे. माझ्या हो आणि यश जाऊ नसतात ना तेव्हा खरंच आमचं घर स्वच्छ असतं, आणि जाऊ ते दोघं येतात ना तेव्हा ही रूम बघण्यासारखी बी नसती, एवढी घाण केलेली असते दोघांनी. ती जाऊ येतील ना आणि पसारा काढतील ना तेव्हा मी दाखवीनच तुम्हाला किती कसा पसारा काढतात ते. बरं, एक मी पसारा आवरत आवरत मला करमना म्हणून मी सॉन्ग ऐकत आहे, ते दाखवते तुम्हाला. स्वप्नांची भाषा हे गाणं ऐकत आहे. आणि आज सगळ्या रूम साफ करून एक एक्स्ट्रा काम केले, ते म्हणजे सगळं अंगण साफ करून घेतलंय. कारण पावसाळा सुरू झाला ना की ती पायाची तसंच चिखल येते तो सगळा, आणि मग ती चिकचिक तशीच घरात जाते, रूममध्ये सगळं तसं होतं. सो त्यामुळे ती नाही आवडत आणि आज ती साफ करून घेतलंय. तर गाईस, मी करत आहे बटाट्याचा खीस आता. सो दाखवते. झणझणीत असं खीस तयार झालेला आहे. आणि आता मला एकच काम राहिले, ते म्हणजे भांडी घासायचं. घरात अजून टबभर भांडी आहेत आणि इथं जराशे आहेत. आई जीवन माझ्या झोपल्या असतील, त्या पण कंटाळतात काम करून. सो आता मला करावंच लागणार आहे एक्स्ट्रा एक तरी काम. सो घेऊया आता आपण भांडी घासून. एवढी भांडी घासायची आहेत मला. हळू बोलती कारण आई झोपली ती. तर गाईस, एवढा भांड्याचा ढीग मी कसा तर आणला. त्यात माझ्या पट्ट्यांचा पण आवाज येतो आणि बांगड्यांचा पण. सो आई झोपल्यात माझ्या. झोपतात तर त्या 10-15 मिनिटच, पण तेवढीच प्रॉपर त्यांची होती. आणि सकाळचं लवकर उठतात पण. सो त्यामुळे मला त्यांना झोपून पण देऊ वाटतं, म्हणून हळूहळू भांडी बाहेर काढली आणि हो वरडतोय. तुला आईंची झोप मोड करायची का रे? करायचे? बस ना तिथं गप. खायला घातलेलं सगळं तरी ह्याचं असंच आहे कालवा. मग मी आत होते तिचं बरं होतं. बस खाली. गाणी ऐकत ऐकत भांडी घासणार आहे. गाईस, कसा आहे भांड्याचा ढीग. तशी म्हणा एवढी रोज नसतात, मदतीला आई असतात, पण आज त्या झोपल्यात ना. सो त्यामुळे एवढा ढीगचा डिपार्टमेंट माझ्याकडे आहे सगळा. घासूयात आपण आता हे भांडी. गाईस, मी आता करत आहे भाकरी. आणि पहिली भाकरी आमच्या शेरूला जाणार आहे, म्हणजे आमच्या कुत्र्याला. सो त्याला एक जाड भाकरी करणार आहे, दाखवते तुम्हाला पुढे. तर गाईस, माझी भाकरी कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला जमतच नव्हती कसलीच, पण मला जमायला लागली आणि ही फुगली एकदम टम्मा अशी. तर आता मी बनवत आहे वाटाणा. आणि वाटाण्याला खोबरं ते बारीक केलेलं, मग कढीपत्ता आणि लसूण हे 3 वापरलेत आम्ही मसाले. आणि बाकीचे चटणी मीठ आपलं असतंच रोजचं. सो तुम्ही म्हणत असाल मी खलबत्त्यात बारीक का करते. आमच्या आईंचं असं म्हणणं असतं की खलबत्त्यातली चव जरा छान लागते आणि असं कालवणी झणझणीत असं मस्त पण होतं. मसाले येते त्याच्यात सगळंही होतं, पण मिक्सरला जेवढी चव नाही ना तेवढी खलबत्त्याला आहे. सो त्याच्यात बारीक करत आहे मी आता. अधूनमधून मी जरा क्लिपा घेतलेल्या नाहीयेत. सो माझी तब्येत बरी नाहीये. फेस पण तुम्ही बघू शकता माझा उतरलेला आहे, कारण तब्येत जरा बरी नाहीये आणि माझ्या उतर बाहेर गेले. सो व्लॉगचा एंड मी लवकरच करत आहे आज, कारण सांगितलं जसं की तब्येत बरी नाही. सो माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.